तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर अंतर्गत विविध उपक्रम राबवत असतो आणि आपण त्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांवर वेगवेगळे संस्कार टाकत असतो. कधी कुणाच्यातून न कळत भावनेच्या आधी काही चूक होत असते. त्या चुकेला त्याला समजून सांगत असतो आणि समजून सांगून त्या मोहात पडलेल्या चुकीमुळे मनुष्याचं जीवन कसं उद्ध्वस्त होतं त्याचं त्याला आपण गांभीर्य लक्षात देऊन मग त्याच्याकडून ते आपण निवारण करत असतो. तर निवारण करण्याचा असा अर्थ की एस विलास वागदरे वर्ग 7वा आणि याचा एक मित्र, काय नाव मित्राचं नाव, विवेक अनिल वडे, या दोघांनी संगमनत केलं आणि तिथून बॅट आणलेली होती यांनी आपल्या शाळेतून चोरून. तर ती बॅट आणल्यानंतर यांनी बाहेर काढली, त्यांना घरी ठेवली आणि हे आम्हाला माहीत झाल्यानंतर याला आम्ही सांगितलं की आमच्या संस्कार क्लासमध्ये अशी शिकवण असते की कुणाची वस्तू चोरू नये, परंतु मुहात पडल्यानंतर यांनी चोरून घेतलेली होती म्हणून यांनी ते कबूल केलं. कबूल केल्यानंतर ती बॅट शाळेत आम्ही परत करायला लावली आणि शाळेत परत करायला माफी मागायला लावली. तर ह्यांनी शाळेत गेलं, त्या शाळेतल्या सरांना, मुख्याध्यापकांना भेटले आणि ते बावनकुळे सरांना भेटल्यानंतर तिथे त्यांना सांगितलं यांनी की सर माझ्या हातून चूक झाली आणि यांना त्यातून लिहून आणायला लावलं. तर त्यांनी बावनकुळे सरांनी त्या सही दिली आणि त्यांनी नंबर दिला आपला आणि त्या नंबरमध्ये त्यांनी वापस मिळाली म्हणून लिहून दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण यांना संस्कारित सुसंस्कार देत असतो. याचं आपला चूक करशील का नाही. आता यांनी कबूलही केलं चूक करणार नाही. यांनी दुसऱ्याने याला सांगितलं आपल्या संस्कार विद्यार्थी नाही, तो आपल्या संस्कारचा विद्यार्थी आहे, पण यांनी कबूल केलं आणि जाऊन सरांना माफी मागितली आणि लिहून आलं. म्हणून एक वेळा याच्यासाठी आणखी 3 वेळा टाळ्या वाजवून कबूल केल्या. धन्यवाद. तर अशा प्रकारे भविष्यात चूक करायची का नाही, कन्वर्टची वस्तू चोरून आणायची का नाही. तशीही शिकवण आपण देत असतो. अल्प वय असते, अल्पवयात काही गोष्टी घडत असतात. त्या घडलेल्या गोष्टी म्हणून ते आपलं जीवन म्हणजे तसंच आपण धरून नाही ठेवायचं आणि तसंच वागायचं नाही, चेंज करायचं, चांगल्या गोष्टी निर्माण करायचं. जय गुरुदेव. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसनी नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.